मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. भारतातील जे उद्योग लहान प्रमाणावर काम करतात आणि यंत्रसामग्री भाडेतत्वावरील कामगार व वीज यांचा सहाय्याने वस्तूंचे उत्पादन करतात, त्यांना लघु उद्योग असे म्हणतात. लघु उद्योग हे एकताना जरी लघु वाटत असले तरी प्रत्यक्ष अर्थकारणाच्या एकंदर विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणे हे या उद्योगांचे वैशिष्ट्य आहे. विकसनशील देशात जिथे भांडवल कमी व मनुष्यबळ विपुल प्रमाणावर असते तिथे लघुउद्योग निर्णायक भूमिका बजावतात. भांडवलापेक्षा जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केला जातो. जास्तीत जास्त कामगार वर्ग यात सामावला जात असल्याने अर्थव्यवस्थेतील गरिबी व असमानता नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. लघुउद्योग कमी कालावधीत स्थापित करता येतात. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही उत्पादन पद्धतींचा वापर केला जातो. पारंपरिक पद्धतीत हाताने केली जाणारी कामे आणि कामगारांच्या कौशल्याचा अंतर्भाव असतो. आधुनिक पद्धतीने यंत्राद्वारे काम होतात. पद्धत व तंत्रे ही सोपी व कमी वेळ खाऊ असतात. गरजेच्या वस्तू व इतर मालाची कमतरता ते दूर करतात. परिच्छेद. भांडवल गुंतवणुकीवर आधारित लघु उद्योगांचे वर्गीकरण गृहउद्योग, लघुउद्योग असे करता येते. उद्योगाच्या स्थानावर आधारित ते ग्रामीण व शहरी व उद्योग म्हणून विचारात घेतले जातात. परिच्छेद. गृहउद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू व सेवा या नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या असतात. वस्तूंचे उत्पादन घरातच केले जाते आणि कुटुंबातील सदस्यांकडून श्रमपुरवठा होतो. वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सर्वसामान्य असते. ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करीत नाहीत. परिच्छेद. गृहउद्योग संपूर्ण देशभर विखुरलेला आहे. ते वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यरत आहेत. जिल्हा, शहर, गाव पातळीवर सुद्धा ते काम करतात. गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, पण समान सूत्रांच्या अभावामुळे ते संघटित नसतात. उदाहरणार्थ, बाजारात वेगवेगळ्या उत्पादकांकडून सारखीच गृहोपयोगी उत्पादने उपलब्ध असतात. विशेषतः खाद्यपदार्थ, मसाले, लोणची इत्यादी. गृहउद्योग हे कौशल्यपूर्ण उत्पादनावर आधारित आहेत. या क्षेत्रातील काही घटक निवडक वस्तू तयार करतात. कमाल कौशल्य, कसब किंवा कामगिरी आवश्यक असते. गृहउद्योग हा मुळात स्वयंरोजगार समजला जातो. जास्तीत जास्त कामगार वर्ग समाविष्ट केला जातो. ज्या देशात बेरोजगारी, कमी दर्जाचे काम मिळणे अशा समस्या आढळतात त्या ठिकाणी विशेषतः गृहउद्योगाचे कार्य सुरू झाले आहे. गृहउद्योग अशाच वस्तूचे उत्पादन करतात ज्या कलात्मक असतात आणि ज्यांना फक्त पारंपरिक तंत्राची गरज असते.